नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नाणेघाटावर आणि आज मी इथे सोलो कॅम्पिंगचा आनंद घेणार आहे. सकाळपासूनचा प्रवास करत करत अखेर या सुंदर ठिकाणी पोचलो. नाणेघाटावर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात प्रचंड गर्दी असते, पण आज जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात इथे जवळपास कोणीच नव्हतं. त्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद झाला, कारण आज सह्याद्रीच्या या निसर्गरम्य वातावरणात मनासारखी सोलो कॅम्पिंग करण्याची संधी मिळणार होती. नाणेघाट हा सातवाहन काळातील प्राचीन टोलनाका म्हणून ओळखला जातो. म्हणूनच इथली दगडात कोरलेली खिंड इतकी भव्य आणि सुंदर दिसते आणि या खिंडीतून दिसणारे सह्याद्रीचे नजारे आहा, शब्दात वर्णन करणे कठीण आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जास्त वेळ न घालवता मी वरच्या दिशेने ट्रेक सुरू केला. जसजसे आपण उंची गाठत जातो तसतसा सह्याद्रीचा नयनरम्य परिसर आपल्या नजरेसमोर उलगडत जातो. सभोवताली पसरलेली डोंगररांग, खोल दऱ्या आणि समोर दिमाखात उभा असलेला जीवदान फोर्ट, यामुळे हा प्रवास आणखीनच खास बनतो. प्रत्येक पावलागणिक दिसणारे दृश्य मनाला भुरळ घालते आणि सह्याद्रीच्या प्रेमात पुन्हा एकदा पाडते. दरीच्या कडेला समोर सह्याद्रीचे अप्रतिम दृश्य दिसेल अशी एक सुंदर जागा पाहिली आणि तिथेच टेंट लावण्याची तयारी सुरू केली. आजचा हा दिवस या निसर्गरम्य वातावरणात घालवायचा होता, त्यामुळे योग्य जागा निवडणे खूप महत्त्वाचे होते.
क्यों मैं कहूँ कि कुछ बात है, क्यों मैं सोचूं दिन है या रात है, क्यों मैं जानूं के ना एक यही सवाल है। सकाळपासून सततच्या प्रवासामुळे शरीर थकलं होतं, म्हणून थोडा आराम मिळावा आणि ताजेतवाने वाटावे म्हणून कॉफी बनवायला घेतली. अशा वातावरणात गरमागरम कॉफीची मजाच काही वेगळी असते. इन कुछ कमियों के साए में आजाद है, पंछी बन के उड़ना तो सीखा नहीं, शायद गिर के संभलना ही है, तो क्या नहीं है और क्या सही है और क्या नहीं है और क्या सही है। मत पूछ के क्या रंग है मेरा तेरे पीछे, तू देख के क्या रंग है मेरा तेरे आगे। मकबूल थी तू टुकड़ों में जीते हैं, बंद आँखों से तुझको अब रोज मिलते हैं। चल अकेले हैं पर गुजार हैं, इन कुछ कमियों के साए में आजाद हैं, पंछी बन के उड़ना तो सीखा नहीं, शायद गिर के संभलना ही है, तो क्या नहीं है और क्या सही है और क्या नहीं है और क्या सही है। कॉफीने थोडं फ्रेश तर वाटलं, पण भूक काही कमी झाली नव्हती. पोटातले कावळे आता आंदोलनच करायला लागले होते. मग अशावेळी एकच उपाय, आपली 2 मिनिटांची मॅगी. ट्रॅकिंग आणि कॅम्पिंगमध्ये मॅगीची सर दुसऱ्या कोणालाच नाही.
सह्याद्रीच्या कुशीत या रम्य वातावरणात बसून मॅगी खाण्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही. शहरातील गडबड आणि ताणतणावापासून दूर निसर्गाच्या साक्षीने मनसोक्त जेवण करण्याची जी अनुभूती मिळते तीच तर खऱ्या कॅम्पिंगची खरी मजा असते. मित्रांनो, इथलं वातावरण क्षणाक्षणाला बदलतं. काही वेळापूर्वी सगळं शांत होतं आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वाराचा जोर इतका होता की माझा टेंट एका बाजूलाच उडाला. सह्याद्रीत कॅम्पिंग करताना निसर्ग कधी कोणतं रूप दाखवेल याचा काही नेम नसतो. मॅगीमुळे पोटाची भूक शांत झाली आणि शरीरालाही थोडा आराम मिळाला. सकाळपासूनचा प्रवास आणि ट्रॅकिंगमुळे थकवा जाणवत होता, म्हणून मग थोडी झपकी घेऊन स्वतःला रिचार्ज करण्याचा निर्णय घेतला. माझा प्लॅन सूर्यास्त पाहून निघायचा होता, पण अचानक कडक ऊन पडलं आणि वातावरण खूपच गरम झालं. उकाडा वाढत चालला होता, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी मी परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. कधीकधी निसर्गापेक्षा आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, आजचा हा कॅम्पिंगचा अनुभव इथेच संपवतो. लवकरच सह्याद्रीतील आणखी एका नव्या आणि भन्नाट कॅम्पिंग स्पॉटवर भेटूया. तोपर्यंत भटकंती करत राहा आणि निसर्गाचा आनंद घेत राहा.